देशभरात इच्छा मरणाच्या चर्चेला वेग आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतून समोर आली आहे हृदय पिळवटून टाकणारी कहाणी। 35 वर्षीय आनंद दीक्षित गेल्या 2.5 वर्षांपासून व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये म्हणजेच अशा कोमामध्ये अडकलेले आहेत जिथून परत येण्याची आशा जवळपास संपली आहे। 29 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या अपघातानंतर आनंद वाचले, पण त्यानंतरचं आयुष्य मात्र मशीन आणि ट्यूब्सवरच अवलंबून राहिलं। श्वासही आता यंत्राच्या आधारे सुरू आहे। कोकिलाबेन आणि लोटस रुग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत तब्बल 4 कोटी रुपयांचा खर्च झालाय आणि त्यासाठी 50 लाखांचं कर्ज। इतकंच नाही तर इन्शुरन्स कंपनीनेही मेडिक्लेम नाकारल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। आनंदचे वडील सांगतात, आम्ही पूर्णपणे खचलो आहोत। फक्त एकदा मुलाकडून पापा ही हाक ऐकायची आहे, पण सध्या मात्र आशेचा किरणही दिसत नाही। दरम्यान हरीश राणाच्या इच्छा मरणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या संमतीनंतर अशाच अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी कायदेशीर आणि वैद्यकीय नियमांवर पुन्हा प्रश्न उपस्थित होतोय। एक अपघात आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त। आता प्रश्न आहे, अशा रुग्णांसाठी व्यवस्था बदलणार का? द पोलीस न्यूज, श्रीधर चव्हाण, मुंबई।